काय सांगितलं आहे क्वेश्चनमध्ये इथे? कन्सिडर 3 बॉक्सेस ईच कंटेनिंग 10 बॉल्स लेबल्ड 1 to 10. 3 बॉक्सेस आहेत सपोज ABC. प्रत्येक बॉक्समध्ये 10 बॉल्स आहेत आणि त्या 10 बॉल्सवरती नंबर टाकलेले आहेत 1 to 10. सपोज 1 ball is drawn randomly from each of the boxes. प्रत्येक बॉक्समधून एक बॉल घेतला रँडमली कुठलाही. ओके, डिनोटेड बाय NI, denoted by NI, the label of the ball drawn from ith box. आता आपण ABC ऐवजी जे नोटेशन आपला दिलंय क्वेश्चन मधलं ते आपण रिप्लेस करू. डिनोटेड बाय NI, the label of the ball फ्रॉम द ith बॉक्स. म्हणजे जो बॉक्स आहे प्रत्येक त्याला NI असं नोटेशन वापरलं आहे. याचा अर्थ एक बॉक्स आहे तो N1, दुसरा बॉक्स आहे तो N2 आणि तिसरा बॉक्स आहे तो N3. म्हणजे बॉक्सची नावं आता ABC नाही तर ती N1, N2 आणि N3 अशी आपण घ्यायची आहेत हे सांगितलं आहे. इथपर्यंत क्लिअर झालं? 3 बॉक्स आहेत, प्रत्येक बॉक्समध्ये 10 बॉल्स आणि 10 बॉल्सला नंबरिंग केलेलं आहे. म्हणजे बॉल्स डिस्टिंक्ट आहेत आणि बॉक्स पण डिस्टिंक्ट आहेत. बस आपलं एवढंच पाहिजे फक्त, की ज्या आपल्याकडे डिस्ट्रीब्युशनच्या कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्समध्ये हा कुठे बसतोय किंवा बसतोय की नाही तेवढं एकदा कळलं की सॉल्व्ह करणं काही प्रॉब्लेम नाही आहे. तीन बॉक्सेस आहेत, त्यांची नावं N1, N2, N3 म्हणजे बॉक्स डिस्टिंक्ट झाले. त्यानंतर 10 बॉल्स आहेत, त्यांच्यावरही नंबर आहेत म्हणजे तेही डिस्टिंक्ट झाले. प्रत्येक बॉक्समधून एक बॉल घ्यायचा आहे. 1 ball is drawn randomly from each of the boxes. आता पुढं काय विचारलंय? Then the number of ways in which the balls can be chosen such that N1 less than N2 less than N3. आता याचा अर्थ काय आणि ओव्हरऑल पूर्ण कंडिशन काय, सिच्युएशन काय? काय मीनिंग आहे आणि काय वर्किंग आहे ते महत्वाचं. येस, नंबर ऑफ वेज. हाँ सॉरी, denoted by NI, the label of the ball drawn from ith box. सॉरी, इथे NI न बॉल बॉक्स नाही डिनोट केलेला, बॉल डिनोट केलेला आहे. सॉरी म्हणजे काय केलं त्या थोडक्यात, बॉक्स नंबर 1, बॉक्स नंबर 2 आणि बॉक्स नंबर 3 हे झाले बॉक्स. बॉक्स नंबर 1, बॉक्स नंबर 2, बॉक्स नंबर 3 आणि NI न काय डिनोट केलं आहे? द लेबल ऑफ द बॉल म्हटलेलं आहे. बॉक्स नाही, ते बॉल आहे इथे.
शब्द. डिनोटेड बाय NI द लेबल ऑफ द बॉल ड्रॉन फ्रॉम आयत बॉक्स. म्हणजे त्याचा अर्थ काय समजा. पहिला बॉक्स आहे, त्याच्यामध्ये 10 बॉल्स आहेत आणि त्या 10 बॉल्सचे नंबर आहेत 1 2 3 अप टू 10. दुसरा बॉक्स आहे, त्याच्यामध्येही 10 बॉल्स आहेत 1 2 3 4 डॉट डॉट अप टू 10. आणि तिसरा बॉक्स आहे, त्याच्यामध्येही 10 बॉल्स आहेत 1 2 3 4 5 अप टू 10. बॉक्सचे नंबर आहेत 1 2 3. प्रत्येक बॉक्समधून एक बॉल घ्यायचा आहे. समजा असं गृहीत धरा, पहिल्या बॉक्समधून 5व्या नंबरचा 5 हा नंबर असलेला बॉल आपण घेतला. यातल्या बॉलवरती नंबर टाकलेले आहेत. मग पहिल्या बॉक्समधून जर 5 हा नंबर असलेला बॉल घेतला तर त्याला डिनोट करायचं आहे 5-1. त्याला डिनोट कशाने करायचं आहे 5-1. हे NI या नोटेशनचा अर्थ आहे, कारण ते लेबल ऑफ द बॉल ड्रॉन आहे. जर समजा 2 नंबरच्या बॉक्समधून काढलेला जो बॉल आहे त्याच्यावरचा नंबर जर 6 असेल किंवा 8 असेल त्याला डिनोट करणार आपण 8-2 न. ओके. त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरचा जो बॉक्स आहे त्यातला बॉल आपण काढला आणि त्या बॉलवरचा नंबर जर 1 असला त्याला डिनोट करणार आपण 1-3 या नोटेशनने. आधी नोटेशनचा अर्थ समजावून घ्या काय तो. क्वेश्चन म्हणजे फक्त गुगली आहे हा. त्याचं पूर्ण मिनिंग लक्षात आलं तर कॅल्क्युलेशन वर्क खूप कमी आहे. मॅक्स 2 स्टेप, 2 स्टेपचा वर्किंग आहे याला. फक्त नेमकं काय करायचं हे गोंधळात टाकतं. तर JEE मेनचा क्वेश्चन आहे 2019चा. फक्त गोंधळात टाकणारा क्वेश्चन आहे नेहमीच्याच ट्रॅकचा, पण तो असं सरळ नाही विचारला. हाच डिफरन्स असतो स्टेट लेवल एक्झाम्स, बोर्ड लेवल्स एक्झाम आणि नॅशनल लेवल एक्झाममध्ये. असतो छोटासाच क्वेश्चन, असतो सोपाच क्वेश्चन. जेव्हा याचं ॲन्सर तुम्ही बघाल, सोल्युशन जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल अरे 2 स्टेपमध्येच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. पण त्या 2 स्टेप करायच्या आहेत याच्यासाठी अंडरस्टँडिंग या एक्झाम्पलचं होणं. आणि ते अंडरस्टँड होण्यासाठी बघा इंग्लिश लँग्वेज कशा पद्धतीने वापरली आहे, क्वेश्चनची लेंथ कशी केलेली आहे, नोटेशनचे अर्थ कळाले. येस. म्हणजे मला सांगा, जर मी 1 नंबरच्या बॉक्समधून 7 नंबर असलेला बॉल काढला तर त्याला डिनोट कशाने करणार. येस. 7-1 बरोबर आहे. डिनोट करणार त्याला 7-1. जर 2 नंबरच्या बॉक्समधून 4 नंबर असलेला बॉल बाहेर काढला त्याला डिनोट कसं करणार. 4-2. जर 3 नंबरच्या बॉक्समधून 10 नंबरचा बॉल घेतला डिनोट कसं करणार.
10 3. म्हणजे हा जो एन आय त्याच्यामध्ये आय डिनोट करतोय बॉक्सचा नंबर, आयथ बॉक्स, आणि एन डिनोट करतोय त्या बॉलवरचा नंबर. बॉल एकच घ्यायचा आहे पण त्याच्यावरचा नंबर डिनोट करतोय तो. ओके, नाउ हाऊ वी कॅन सॉल्व दिस. हे कसं सॉल्व करायचं? येस, आता हा क्वेश्चन डिस्ट्रीब्युशनमध्ये येणार नाही, कारण आपल्याकडचे बॉल बॉक्समध्ये डिस्ट्रीब्यूट नाही करायचे. बॉक्समध्ये ऑलरेडी बॉल आहेत, ते सिलेक्ट करायचे, ते ड्रॉ करायचे. येस, number of ways in which the balls can be chosen such that n1 less than n2 less than n3, n1 less than n2 less than n3. Yes, याच्यामध्ये एक लक्षात घ्या, कोणताही बॉक्स जरी घेतला तरी त्यात 10च बॉल आहेत आणि प्रत्येक बॉलवरती नंबर कोणकोणते आहेत? आता पहिल्या बॉक्समध्ये बॉल घेतला, एक बॉल घ्यायचा आहे, तोही या 10 पैकीच एक असणार आहे. दुसऱ्या बॉक्समधला एक बॉल घ्यायचा आहे, तोही या 10 पैकीच एक असणार आहे. आणि तिसऱ्या बॉक्समधला एक बॉल घ्यायचा आहे, तोही या 10 पैकीच एक असणार आहे. क्वेश्चन फक्त कन्फ्यूज केला आहे. म्हणजे कोणत्याही बॉक्समधला बॉल आपण जरी घेतला तरी त्याच्यावरती याच 10 पैकी एक नंबर असणार आहे. हे करेक्ट आहे का नाही सांगा? येस, कोणत्याही बॉक्समधून बॉल घेतला तर याच्यापेक्षा वेगळा नंबर त्या बॉलवरती असणार आहे का? वन टू 10. येस, नाही. फक्त तो वेगवेगळा बॉक्स आहे आणि कंडिशन काय पाहिजे? n1 लेस दॅन n2 लेस दॅन n3. म्हणजे हे डिफरंट पाहिजेत, डिस्टिंक्ट पाहिजेत. हे तर कन्फर्म आहे. n1 n2 आणि n3 डिस्टिंक्ट पाहिजेत, डिफरंट पाहिजेत. हे तर क्लिअर आहे. म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे की पहिल्या बॉक्समधून घेतलेला बॉल 5 नंबरचा आहे
आणि दुसऱ्या बॉक्समधून घेतलेला पण बॉल 5च नंबरचा आहे, हे चालेल का? येस, हे चालेल? नाही चालणार. बरोबर. म्हणजे फक्त एकच काम करायचं आहे, या 10 पैकी 3 डिस्टिंक्ट नंबर सिलेक्ट करायचे. दॅट्स इट. 10 पैकी 3 डिस्टिंक्ट नंबर सिलेक्ट करायचे, 3 वेगवेगळे नंबर तयार करायचे, सिलेक्ट करायचे रँडमली. 10 पैकी 3 नंबर रँडमली सिलेक्ट करायचे आहेत. म्हणजे नंबर ऑफ वेज किती येणार? 10C3. 10C3 म्हणजेच 10 9 8 1 2 3 इक्वल टू, कॅल्क्युलेशन काय येईल? 3 कॅन्सल, 3 राहिला, 2 कॅन्सल, 4 राहिला, इक्वल टू किती आलं? सोल्युशन एवढंच आहे याचं, पण नुसताच क्वेश्चन फिरवलाय. आता बघा, आपल्याला 3 बॉक्समधून 3 बॉल्स घ्यायचे, एक एक, प्रत्येक बॉक्समधून एक एक. हे जे दिलंय N1 N2 N3. आता बॉक्समधले जे बॉल्स आहेत त्यांची संख्या सेम आहेत. त्या बॉल्सवरती नंबर जरी टाकले असले तरी तिन्ही, समजा असं गृहीत धरा, जे 3 बॉक्स आहेत त्यामध्ये 1 पासून 10 पर्यंत नंबर टाकलेले आहेत. बरं, असं नाही आहे याच्यामध्ये 1 ते 10 आहेत, याच्यामध्ये 11 to 20 आहेत, याच्यामध्ये 21 to 30 आहेत, असं पण नाही आहे ना. फक्त हे का दिलंय तर सारखा नंबर येऊ द्यायचा नाही, म्हणजे डिजिट रिपीट नाही होऊ द्यायचं. यातनं 5 नंबरचा काढला की यातनं परत 5 नंबरचा नाही चालणार, यातनं पण परत 5 नंबरचा नाहीच चालणार. प्रत्येकामधनं डिस्टिंक्ट सिलेक्शन करायचं. ओके. त्यानंतर यात N1 N2 N3 आपण याला 1 बॉक्स 2 बॉक्स 3 बॉक्स म्हटलं. ह्या बॉक्सची जरी अदलाबदल केली आपण जागेची, काय फरक पडणार आहे का? कारण बॉल्सची संख्या, बॉल सारखेच आहेत त्याच्यामध्ये. बरोबर आहे? लक्षात येत आहे? इमॅजिन करा, 3 एकसारखे बॉक्स आहेत, प्रत्येक बॉक्समध्ये सारखेच 10 बॉल आहेत. कोणत्याही बॉक्सला 1 नंबर म्हटलं, कोणत्याही बॉक्सला 2 नंबर म्हटलं, आणि कोणत्याही बॉक्सला 3 नंबर म्हटलं, फरक पडणार आहे काही? फरक कधी पडला असता जर त्यांच्यामधले बॉल्स, यातले बॉल आणि यातले बॉल वेगवेगळे असते, नंबर वेगळे किंवा कलर वेगळा किंवा काहीतरी असतं तसं. तर असं नाही आहे. ओके. हां, प्रत्येक बॉल एकमेकापासून डिस्टिंक्ट आहे कारण त्याचा नंबर आहे, पण यातले 10 यातले 10 यातले 10 सारखेच आहेत. याला 1 म्हटलं काय, याला 3 म्हटलं काय, याला 2 म्हटलं काय, काही फरक पडणार नाही. सो रिक्वायर्ड नंबर ऑफ वेज किती येतात? 120. 10C3. ओके. गॉट दिस? आलं का लक्षात? Yes, sir. See this question now. 10 number. Assume that
each born child is equally likely to be a boy or a girl. Assume that each born child is equally likely to be a boy or girl. If two families have two children each, if two families have two children each, then the conditional probability that all children are girls, given that at least two are girls. आता बेसिकली हा क्वेश्चन ओनली परमिटेशन कॉम्बिनेशनचा नाही आहे, हा क्वेश्चन प्रोबॅबिलिटीचा आहे आणि त्या प्रोबॅबिलिटीमधल्या सुद्धा कंडिशनल प्रोबॅबिलिटीचा क्वेश्चन आहे. आत्ता तो लक्षात येणार नाही, कारण अगोदर नेक्स्ट पार्ट आपला नेक्स्ट टॉपिक प्रोबॅबिलिटीचा आहेच आहे, त्याच्यामध्ये आपण वर्किंग करणार आहेत आणि त्यात आपण हे बघणार आहेत. कारण प्रोबॅबिलिटी आणि त्याच्यात परत सगळ्यात एंडचा पोर्शन आहे तो म्हणजे कंडिशनल प्रोबॅबिलिटी. त्यावेळेस हा क्वेश्चन आपण पाहूया. ओके, आणखी कुठल्या डिफिकल्टीचा? हा पहा क्वेश्चन. देर आर m men and 2 women. m men म्हणजे मेनची संख्या दिलेली नाही आहे. 2 women पार्टिसिपेटिंग इन ए चेस टूर्नामेंट. एक चेस टूर्नामेंट आहे, त्यामध्ये m नंबर ऑफ मेन आणि 2 वुमन पार्टिसिपेट झालेले आहेत. Each participant plays 2 games with every other participant. टूर्नामेंट कशी आहे? प्रत्येक पार्टिसिपंट हा दुसऱ्या पार्टिसिपंट सोबत 2 मॅचेस खेळतोय. आपलं IPL सारखंच आहे. प्रत्येक टीमची दुसऱ्या टीमसोबत पहिला जो राऊंड आहे त्याच्यामध्ये 2 मॅचेस होत आहेत, बरोबर आहे. तसं इथं प्रत्येक पार्टिसिपंटची दुसऱ्या प्रत्येकासोबत 2 मॅचेस होत आहेत. ओके, पुढे काय म्हटलंय क्वेश्चनमध्ये पहा. इफ द नंबर ऑफ गेम्स प्लेड बाय द मेन बिटवीन देमसेल्व्स, म्हणजे हे जे मेन आहेत, m नंबर ऑफ मेन, त्यांनी आपसात खेळलेल्या मॅचेसची संख्या, आपसात म्हणजे मेन सोबतच खेळणार, मेन सोबतच खेळणार, यांची संख्या एक्सिड्स, जास्त आहे. कशापेक्षा? नंबर ऑफ गेम्स प्लेड बिटवीन द मेन अँड वुमेन. नंबर ऑफ गेम्स प्लेड बिटवीन मेन अँड वुमेन. मेन m नंबर ऑफ मेन, त्यांनी वुमेनसोबत खेळल्या ज्या मॅचेस आहेत त्याच्यापेक्षा मेननी आपसात खेळलेल्या मॅचेसची संख्या 84ने जास्त आहे. तर m ची व्हॅल्यू फाइंड करायची. m ची व्हॅल्यू फाइंड करायची. आता आधी मला सांगा, जर समजा असं गृहीत धरा
देर आर 5 मेन, किंवा ठीक आहे ऑप्शनमधलाच एखादा आकडा घ्या. 9, 11, 12, 7. ठीक आहे, पहिलं ऑप्शन काय 9. देर आर 9 मेन अँड 2 वुमेन. इथं ऑप्शन मेथडनी सोडवणं सुद्धा सोपं जाणार आहे. देर आर 9 मेन अँड 2 वुमेन. एकूण मॅच किती होतील मला सांगा आधी तुम्ही. मेन आहे, वुमेन आहे, मेन मेन, वुमन वुमन सगळं मिळून टोटल मॅचेस किती होतील. कोणी कोणासोबतही खेळा, टोटल मॅचेस. येस, 11C2. 11C2 करेक्ट. कसं फाइंड केलं. प्रत्येक मॅचसाठी चेसची टुर्नामेंट आहे. खेळ कुठलाही तेही महत्त्वाचं आहे. चेसची टुर्नामेंट आहे. एका मॅचमध्ये 2च प्लेयर असतात, 2 पार्टिसिपेंट असतात. मग हे 9 आणि 2 टोटल किती लोक आहेत. 11 जण आहेत. प्रत्येक मॅचसाठी 2 जण सिलेक्ट केले. 11C2चा अर्थ हा होतोय, आपल्याला विचारलं नंबर ऑफ मॅचेस किती. मी काय विचारलं तुम्हाला, एकूण मॅचेस किती खेळल्या जाणार. येस, C2चा अर्थ काय होतो. 11 मधले 2 जण सिलेक्ट करायचे एका मॅचसाठी. ते सगळे पॉसिबल कॉम्बिनेशन घ्यायचेत ना आपल्याला. 11C2 किती येतो. 11 × 10/1 × 2. 55 बरोबर आहे. पण ह्या टोटल नंबर ऑफ मॅचेस नाही झाल्या. प्रत्येकाची दुसऱ्यासोबत 2 मॅचेस होणार आहेत. म्हणजे हे 2 वेळा काम करावं लागेल. 11C2 + 11C2 म्हणजे 2 × 11C2. आणि मग टोटल नंबर ऑफ मॅचेस किती होणार आहेत. जर 9 मेन असतील तर एकूण मॅचेस किती होणार. 110. कारण प्रत्येकाची दुसऱ्यासोबत 2 मॅच आहेत, म्हणून × 2 आहे हा. ओके. आता समजा असं तुम्हाला म्हटलं की 9 मेन आहेत, त्यांच्या आपसात किती मॅच होतील. वुमन सोबत नाही, आपसात. येस, 9C2. प्रत्येकाच्या 2-2 मॅचेस आहेत ना. 2 × 9C2. बरोबर आहे. 2 × 9C2. आता आपण हे एकेका प्रत्येक ऑप्शनवरती एक एक वर्किंग करूया. हे टोटल नंबर ऑफ वेज तुम्हाला फक्त कन्सेप्ट लक्ष देण्यासाठी काढले आपण. आता ऑप्शन ए, आपल्याला काय करायचं आहे. नंबर ऑफ गेम्स प्लेड बाय द मेन बिटवीन देमसेल्व्स.
men between themselves. Exceeds the number of games played by between men and women. म्हणजे थोडक्यात पहिला पार्ट आपल्याला कुठला पाहिजे, मेन वर्सेस मेन. आणि दुसरा पार्ट काय, मेन वर्सेस वुमेन. प्रत्येक ऑप्शनसाठी आपण बघूया काय काय घडणार आहे. ऑप्शन ए, ऑप्शन ए मध्ये मेन किती, एम म्हणजेच मेनची संख्या 9. ऑप्शन ए मध्ये मेनची संख्या आहे 9. म्हणजे मेन 9 आणि वुमन 2 आहेत. मेन वर्सेस मेन किती मॅचेस होतील, 2 × 9c2. करा कॅल्क्युलेशन किती येत आहे ते. डायरेक्ट सोल्युशन वरतीच जाऊया आपण. 72. किती, 9c2 ची व्हॅल्यू 72. ओके. त्यानंतर मेन वर्सेस वुमेन किती मॅच होतील यांच्या, हे कसं काढणार. इथे आपण डायरेक्ट म्हटलं 9c2 आणि 2 मॅचेस आहेत म्हणून मल्टिप्लाइड बाय 2. मेन वर्सेस वुमेन यांच्या किती मॅचेस होतील हे कसं काढणार. सोपं आहे. मेन वर्सेस वुमेन मॅच व्हायला पाहिजे म्हणजे आपल्याला काय करावं लागणार, त्या मॅचमध्ये 9 पैकी कोणताही एक मॅन घ्यावा लागेल आणि या 2 वुमन पैकी एक वुमन घ्यावं लागेल. म्हणजे जसं आपण इथे डायरेक्ट 9 पैकी कोणतेही 2 असं म्हटलं, तसं यात काय करावं लागणार आहे, या 9 पैकी एक आणि या 2 पैकी एक. म्हणजे 9c1 मल्टिप्लाइड बाय 2c1. मॅचसाठी 2 जण लागणार आहेत. ह्या 9 पैकी एक जण घेतला, या 2 पैकी एक जण घेतला, बरोबर. पण यात पण मॅचेस 2 मॅचेस होणार आहेत म्हणून मल्टिप्लाइड बाय 2 तर याच्यात पण राहणार. मग 2 × 9 × 2 किती येत आहे, 36. 36 बरोबर. ओके. आता काय सांगितलंय क्वेश्चन मध्ये, ही संख्या याच्यापेक्षा 84 न मोठी पाहिजे, आहे का, नाही. म्हणजे ऑप्शन ए कॅन्सल. ओके. ते आपल्याला इथंच कळलं असतं, कारण हा नंबर जर इथं येणाऱ्या नंबरपेक्षा 84 न मोठा आहे, हा स्वतः 72 आहे, मग हा कोणापेक्षा 84 ने मोठा असेल का, असेल पण निगेटिव्ह नंबर जे असेल. पण निगेटिव्ह तर मॅचेस होणार नाहीत. 2 टीममध्ये एकदम -15 मॅचेस झाल्या, होतील का असं, एकही मॅच नाही झाली असं होऊ शकतं, पण -15 मॅचेस झाल्या असं होईल का, नाही होणार. म्हणजे इथंच कळलं आपल्याला 72 आला की. आता आपण m = ऑप्शन बी म्हणजे 11 चेक करून बघू. जर समजा मेनची संख्या 11 आहे
आणि वुमन तर कंपल्सरी 2च आहे. सांगा बरं मेन वर्सेस मेन किती मॅचेस होतील? 2 into 11 C2. 2 into 11 C2 करेक्ट. म्हणजे किती? 110. बरोबर आहे. आता याच्यामध्ये मेन वर्सेस वुमेन किती मॅचेस होतील? आधी फॉर्म्युल्यात 2 into 11 C1 into 2 C1, कारण दोघांची मॅच आहे ना. या 11 पैकी एक घेतला, ह्या 2 पैकी एक घेतला आणि 2 मॅचेस म्हणून मल्टिप्लाइड बाय 2 आहेच. किती येत आहे? 44. हा नंबर याच्यापेक्षा 84 न मोठा आहे का बघा. नाही. म्हणजे थोडक्यात याच्यामधून हा मायनस करायचा आहे, 84 यायला पाहिजे. येत आहे का? नाही. नाही. म्हणजे ऑप्शन बी कॅन्सल. एलिमिनेशन मेथड. त्यानंतर ऑप्शन सी पहा. आता मेनची संख्या आहे 12, वुमनची संख्या आहे 2. सांगा मेन वर्सेस मेन किती मॅचेस होतील? 2 into 12 C2. 2 into 12 C2. करा कॅल्क्युलेशन. 132. 132. आणि मेन वर्सेस वुमेन किती मॅचेस होतील? 2 into 12 C1 into 2 C1. म्हणजे किती? 48. तर 132 मायनस 48 किती येतो बघा. 84. 84 आला. येस. Yes, sir. ऑप्शन डी पाहायची काही गरजच नाही आहे, कारण 9 मध्येच तेवढ्या मॅचेस नाही झाल्या, तर 7 मध्ये कशा तेवढ्या मॅचेस होतील? कळलं? क्वेश्चन स्ट्रेट वेच आहे, फक्त त्याला सॉल्व करत असताना आपला एकेका ऑप्शनने गेलेलं कन्व्हिनियंट आहे. हां, आपण एम घेऊन जनरलायझेशननी सोडू शकतो, पण मग त्याला ते एममध्ये इक्वेशन तयार होतं, लिहावं लागतं, ते इक्वेशन क्वाड्रॅटिक येतं, ते सॉल्व करावं लागतं वगैरे, ते बरेच काय काय कॉम्प्लिकेशन मेथड आहे त्यामध्ये. पण हे सोपं जातं आहे ऑप्शनचा रेफरन्स घेणे. ओके. See, this one is number of 6-digit numbers that can be formed using the digits 0, 1, 2, 5, 7, 9 which are divisible by 11 and no digit is repeated. आता आपल्याला एकूण 6 डिजिट दिलेले आहेत आणि संख्या पण 6 डिजिटचीच तयार करायची, 6 अंकीच तयार करायची. पण ती अशी संख्या पाहिजे की 11 ने डिव्हिजिबल पाहिजे. 11 ने डिव्हिजिबल असण्याचा क्रायटेरिया काय? समजा एखादा नंबर आहे, आपण त्याच्या 6 प्लेसेस गृहीत धरू. या 6 प्लेसेसमध्ये रिक्वायरमेंट काय? तर
नंबर डिव्हिजिबल बाय 11 यायला पाहिजे. मग कंडिशन काय असते, ही समजा फर्स्ट प्लेस आहे, सेकंड प्लेस आहे, थर्ड, फोर्थ, फिफ्थ आणि सिक्स्थ, 6 प्लेसेस आहेत. 11 डिव्हिजिबलची कंडिशन काय असते, ऑड प्लेसेस ला येणारे जे डिजिट्स आहेत त्यांची सम 11 पाहिजे, किंवा इव्हन प्लेसेसला येणारे जे डिजिट आहेत त्यांची सम 11 डिव्हिजिबल पाहिजे. 2 पैकी काहीतरी एक. बरोबर आहे का? हीच कंडिशन आहे का? काही डिफरंट आहे? येस. सम ऑफ digits at even places or odd places is divisible by 11. बरोबर आहे का? कंडिशन. Yes. कंडिशनचा अर्थ कळाला काय तो? कारण जोपर्यंत कंडिशनचा अर्थ नाही कळणार तोपर्यंत ती वापरायची कशी हे क्लिअर होत नाही. इव्हन प्लेसेसला म्हणजे प्लेस नंबर 2, 4, 6 या ठिकाणी येणाऱ्या 3 संख्या त्यांची सम 11 ची मल्टिपल पाहिजे किंवा 11 नी डिव्हिजिबल पाहिजे. किंवा ऑड प्लेसेस म्हणजे 1, 3, 5 या 3 ठिकाणी येणारे जे नंबर्स आहेत त्यांची सम जरी 11 ने डिव्हिजिबल आली तरी चालते. मग आता या दिलेल्या 6 डिजिट पैकी आपल्याला असे 3 डिजिट शोधायचे आहेत की ज्यांची सम 11 ने डिव्हिजिबल बाय येईल. आधी ते शोधू आपण. सांगा 6 पैकी असे कोण 3 जण आहेत त्यांचं ॲडिशन 11 ने डिव्हिजिबल आहे? 920. 920. ओके. आणखी डिजिट रिपीट नाही होऊ द्यायचं कुठलाही. येस. क्रायटेरिया फॉर डिव्हिजिबल बाय 11. आणखी कुठल्या डिजिटची सम येते तेवढी? आता पहा, क्रायटेरिया फॉर डिव्हिजिबल बाय 11 तो असा नाही आहे की या तिघांचं किंवा या तिघांचं ॲडिशन 11 नी डिव्हिजिबल बाय पाहिजे. नाही. क्रायटेरिया काय आहे? समजा या प्लेसेस आपण गृहीत धरल्या. फर्स्ट प्लेसला आहे A,
बी सी डी ई आणि एफ. ऑड प्लेसेसला असणारे डिजिट्स त्यांची सम आणि इव्हन प्लेसेसला असणारे डिजिट्स त्यांची सम. याचा डिफरन्स हा पाहिजे डिव्हिजिबल बाय 11. कंडिशन अशी आहे. इव्हन प्लेसला आणि ऑड प्लेसला असं नाही आहे. रूल फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 11. डिव्हिजिबल बाय 11 असण्यासाठी काय आला पाहिजे? ऑड प्लेसला असणाऱ्या डिजिट्सची सम मायनस इव्हन प्लेसला असणाऱ्या डिजिटची सम इक्वल टू यायला पाहिजे डिव्हिजिबल बाय 11 किंवा 0 पण चालतो. हा डिफरन्स 0 पण चालतो कारण 0 हा 11 ने डिव्हिजिबल आहेच ना. 0ला कोणी भाग जातो. क्रायटेरिया हा आहे म्हणून कॉम्प्लिकेशन आहे. क्रायटेरिया कळला? येस. या 3 ठिकाणी येणारे जे नंबर्स आहेत ऑड प्लेसला, ऑड प्लेस इव्हन प्लेस ओके तुमचा कन्सेप्ट, पण ऑड प्लेसला येणारे डिजिट डिव्हिजिबल बाय 11 असं नाहीये. तर ऑड प्लेसला येणाऱ्या डिजिट्सची सम मायनस इव्हन प्लेसला येणाऱ्या डिजिटची सम यांचा डिफरन्स डिव्हिजिबल बाय 11 पाहिजे. कळलं काय गडबड होत होती ते? कदाचित त्यामुळं सॉल्व होत नसावा तो. ओके. डिफरन्स ऑफ सम ऑफ ऑड प्लेसेस अँड सम ऑफ इव्हन प्लेसेस. Difference of sum of odd places and sum of even places must be divisible by 11 किंवा ते 0 पण चालेल. क्लिअर? आता ह्या कंडिशननुसार विचार करता येईल आज. आज ट्राय करा प्रत्येकजण ह्या क्वेश्चनला. कंडिशन तर सांगितली आहे तुम्हाला. आता हे 6 जण असे बसवायचे की इथल्या तिघांची सम आणि इथल्या तिघांची सम यांचा डिफरन्स 0 यायला पाहिजे किंवा 11चा मल्टिपल यायला पाहिजे. ओके. तर 11चा मल्टिपल म्हणजे 11च येतो, त्यापेक्षा मोठी संख्या तयारच होत नाही ते. कारण यांचं ॲडिशन घेतलं 9, 7, 5 तर तेच 21 पेक्षा जास्त येत नाही. मग थोडक्यात आता अशा संख्या तयार करायच्या आहेत की इथल्या तिघांची सम आणि इथल्या तिघांची सम यांचा डिफरन्स एकतर 0 पाहिजे किंवा 11 पाहिजे. 0 येऊ शकेल असे कोण कोण आहेत बरं? समजा असं गृहीत धरा आपण नंबर 5,
9 to 1. 9 to 1. ऑड प्लेस समजा एका प्लेसला 9 to 1 यांचं ॲडिशन 12 येत आहे. 570. आणि 570 यांचं ॲडिशन 12 येत आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण असा नंबर पण तयार करू शकतो 952710. बरोबर आहे का? हे ऑड प्लेसचे तिघजण आणि हे इव्हन प्लेसचे तिघजण. ऑड प्लेसच्या तिघांचं ॲडिशन 12 येत आहे मायनस इव्हन प्लेसच्या तिघांचं ॲडिशन ते पण 12 येत आहे. त्याचा डिफरन्स येतो 0. याचा अर्थ हा नंबर डिव्हिजिबल बाय 11 आहे. ओके. मग आता एक जोडी तर सापडली आपल्याला. एका जोडीचं कसं करणार काम? या तिघांना आपण समजा ऑड प्लेसला ठेवलं, नाईन टू 1 या तिघांना ऑड प्लेसला ठेवलं 1 3 5. तिघांसाठी 3 जागा म्हणजे त्याचे नंबर ऑफ वेज झाले 3 फॅक्टोरियल. बरोबर. आणि या तिघांना इव्हन प्लेसला ठेवायचं आहे. तर इव्हन प्लेसला म्हटल्यामुळं 0 पहिल्या प्लेसला यायचा काही चान्स नाही. 570 हे तिघजण इव्हन प्लेसला ठेवायचे आहेत म्हणजे त्याच्यासाठी 3 फॅक्टोरियल. बरोबर. किंवा असंही घडू शकतं की हे इव्हन प्लेसला हे ऑड प्लेसला ठेवले आणि हे इव्हन प्लेसला ठेवले. हे जर इव्हन प्लेसला ठेवले तर 3 फॅक्टोरियलच, काही प्रॉब्लेम नाही. पण हे जर ऑड प्लेसला ठेवले तर प्रॉब्लेम काय येतोय? इथं 0 चालणार आहे का? 1 नंबरच्या पोझिशनला नाही. मग 1 नंबरच्या पोझिशनला 2 पैकी कोणतरी एक ठेवावा लागतो म्हणजे 2p1. आणि मग 3 आणि 5 उरलेल्या 2 पोझिशनला उरलेले दोघंजण म्हणजे या 2 पैकी एक जण इथे लिहिला. 5 7 2 पैकी एक जण इथे लिहिला 2p1. मग 3 आणि 5 ला यातला एक जण शिल्लक राहील आणि हा 0 एक शिल्लक राहील 2p2. म्हणजे या एका जोडीसाठी किती नंबर ऑफ वेज येत आहेत? 3 फॅक्टोरियल म्हणजे 6 मल्टीप्लाइड बाय 6 प्लस 6 इंटू 2 आणि 2p2 म्हणजे 2च. किती येते बघा? 36 plus 24 इक्वल टू 60. हे एका जोडीसाठी झालं. अशा आणखी कुठल्या जोड्या सापडत आहेत का बघा त्यात? नाही सापडणार. एवढी एकच जोडी सापडते. सो आन्सर इज 60. झाला, सॉल्व्ह झाला. ओके. Yes, sir.